गाडीतच आहे. हो चला. कोण आहे? आय थिंक प्रशील दादा असेल. एक सेकंड, कोण आहे? हां आर्यन. हॅलो, आलो आलो. धतुंदर गाईज, धतुंदर का घेताय? हां एक एकटा 2 कप बोलले तुला का ना वे मला घेतं का? 2 कप बोलले ना. मला वाटलं असं आता मी आता निघत होतो नाही तर तू बोलवलं का साठी कॉफी वालेच बोलवलं. यार एक तर मला शूटवर जायचं आहे पण आता काम नाही तर फोन बी नाही उचलत आहे. तुला काय माहित आहे का? कायचं ब्लॉग चालू आहे. हवे त्याची तुम्हाला एक ॲडवाईस देतो. कायची ॲडवाईस होती? काय? कॉलेज सोडायची. हां ये हा म्हणताय काम सोडतो मग कॉलेज कंटिन्यू करतो. पण उलटं काय, कॉलेज सोड काम कंटिन्यू कर. कॉलेज कोटी आणून नाही देणार आहे आपल्याला आणि पैसा आणून नाही देणार आहे. कॉलेज फक्त नावापुरती डिग्री आहे. काम कर. माझ्या उद्या खरंच शपथ पेपर आहे. धवलने विचारचे उद्या पेपर आहे. आज धवलचा पेपर आहे. आज 4 तारीख आज धवलचा पेपर आहे. हां उद्या माझा पेपर आहे. हॉल तिकीट नव्हती रेडी, फीज नव्हती भरली अर्धी. तेवढं गरीब झाला आहे. फुकटाची कॉफी प्यायला आला का? मग बोलवलं ना आता एका जणांतर म्हणलं चाललं जा. मग कसं का फुकटाची काय प्यायला नाही भेटत कधी. मग आता पाजणारे राहते काय काय भेटून जाते. मग आणि लोकांवर आलो. पार्किंगसाठी काही घंटा जागा भेटत नाही आहे यार. एक तर 2-3 जागा आहे पार्किंग. म्हणजे एक एक्सपो आहे, एक्सपोचा शूट आहे आपला. यार गाडी पडली नाही पाहिजे येते की यार. चला केसाची पुरी वाट लागून जाते अर्धी अधिक. तू बाहेर सामान मी बाहेर येतो. हो ये हमारे बॉस. हाँ लक्ष बी नव्हतं. मी बोलले त्याच्या स्टॉलकडे पाहायला भेटला नाही. तो दुसऱ्या स्टॉलवर होता चाय वगैरे. मी काल रात्री एडिट केली, माझ्या लक्षात नाही. मी अर्ध्या झोपेत एडिट केला. मी 8K मध्ये अपलोड केला आणि ग्रुपवर टाकलं 8K मध्ये अपलोड करून. आणि मला वाटलंच तरी म्हटलं झोपलं आता लॅपटॉप बंद केला. म्हटलं हा आता याच्या मोबाईलमध्ये काही चालणार नाही तो आणि हा सगळी मला ते करायलाच म्हणून मग 1080 वर केला. मग पाठवला पूर्ण. सो गाईज आता असं माहीत झालं की जो क्लायंट होता आमचा. सो गाईज झाला आहे वेळ आणि त्यामुळे आमचा जो शूट आहे थोडासा डिले झाला आहे. यार आपल्याला ह्या स्टॉलवर जायचं आहे ना. इकडून असं फिरून 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 इकडं ऑर्डर आहे गाईज. आता सामान ठेवलं मी त्या स्टॉलवर आणि आता आपण जो एक्सपो आहे तो एक्सपो थोडासा एक्सप्लोर करू आपण. काय काय आहे आणि काय काय नाही. प्रॉपर्टी घ्यायची तर नाही पण तरी पण हा वाला स्टॉल आहे आणि ह्या स्टॉलमध्ये म्हणजे त्यांची ते सँडलवूड फार्मिंगवाला सिस्टम आहे. सो तेच प्लॉट समथिंगवाला सीन आहे. मग आता जिथपर्यंत आमचे मेन जे क्लायंट आहे ज्यांचा शूट आहे ते जायचे आहे त्यांच्यामुळे मला लटकून बसला. हे बघा सँडलवूड फार्मिंगचं थोडंसं वेगळं सीन आहे त्याचं. डैम 3.5 किलोमीटर के डिस्टेंस पे हमारे प्रोजेक्ट के सामने से रास्ता है. वहाँ पे जा सकते. काही सीन असा झाला आहे की एक एकदम ह्याच एक्सपोमध्ये दुसरा शूट भेटला आहे क्लायंट सुद्धा. सो गाईज जो सेकंड स्टॉल जो होता ज्याचा शूट होता आपल्याला सो हावाला तो स्टॉल आहे. सो याचा शूट करू मग डायरेक्ट नेक्स्ट जो क्लायंट राहील त्याचा शूट करू आपण. सो गाईज आपलं शूट झालं आणि शूट होऊन आता पटकन तसंच हे केलं. ड्राईव्हवर अपलोड केली पहिले तर हे व्हिडिओ सगळे कारण ऑफिसला द्यावं लागेल. शूट झाला ड्राईव्हवर अपलोड केली ऑफिसमध्ये पाठवून देऊन पटकन. सो गाईज असा सीन झाला आहे आता की वेगळाच काही सीन झाला आहे. मी ज्याच्याकडे शूटसाठी गेलो होतो तर इथे 3-4 जे ग्रुप्स आहे ते ओळखीचे आहे. सो आता एकामेकाला असं माहीत नाही आहे की याचा शूट तेव्हा करते त्याचा शूट तो करतो पण आपणच करतो सगळे शूट. पण जर माहीत झालं तर काही होणार नाही तरी पण माहीत नाही झालेलं बेटर. आता असं झालं की मी ज्याचा आधी शूट केला होता तर तोच मला रेफरन्स दुसऱ्या ग्रुपने दाखवला की हां असं शूट होऊ शकतो का. निघावं लागत आहे आणि लवकरच निघावं लागत आहे कारण खूप जास्त वेळ होऊन जातो खूप जास्त. सो
सो मी गाडी काढतो आणि पट्टकन जाऊन म्हणजे पट्टकन ऑफिसला जातो, काहीतरी खातो आणि मग पाहू नंतर काय होतं तर. बट ठीक आहे चला. मला माहीत आहे का, काढून देणारा नको, मला काढून देणारी पाहिजे आहे. पण नशिबात असेल तर होईन. जय श्रीराम. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे जी प्रॉपर्टी एक्सपो जी राहते ना, त्याच्यात यार ज्या पोरी ज्या ठेवतात हे लोक. एक समझ मेरे को ऐसा लगा AK-47 लेके जा रहा तू. नहीं वाह, किधर AK-47 यार. हाँ नहीं स्टैंड है नहीं नहीं स्टैंड नाही, रायफल नाही. बिचारी गाडी सामान आता ठेवायचं आणि निघायचं. नुसती खटर 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 वाजते. काही दिवसात आपल्याकडे येऊनच जाईल म्हणा. साला जेव्हा हेल्मेट घालून राहतो ना तेव्हा पोलीसवाले नाही राहील ना. जेव्हा हेल्मेट ज्या दिवशी नाही घालीन ना त्या एवढे पोलीसवाले हदपार. पण पोलीसवाल्यांसाठी हेल्मेट नसते घालावं, पण सेफ्टीसाठी घालावं असते. पण राहतात काही हुशार आपल्या इकडे. काही सगळं काही ठीक आहे. आणि आता ऑफिस पोहोचलो बरं. ऑफिसला पोहोचलो, सामान ठेवतो आणि पहिले घराकडे गलटी मारतो, मग जाईन वर्धमाननगर साईडला. कारण यार खूप अशी कसकसावून लागली आहे. जर आता पायल मॅमने वगैरे काही चारलं तर ठीक आहे. पण पाहू. एक तर समोर आहे बघा, समोर हे माहिती आहे का, तिथे पोरं खेळतात यार. कॉर्पोरेटवाले आहे मस्त. कॉर्पोरेट कंपनीज आहेत ना इकडे सगळ्या. सो त्या कंपनीतले जेवढे एम्प्लॉईज आहे लंच टाईमच्या वेळेस मस्त क्रिकेट खेळत असतात. आम्ही इथे करत असतो. डायरेक्ट सामान ठेवतो, डाटा कॉपी करतो आणि घराकडे निघतो. सो गाईज आता असा सीन झाला आहे. ऑफिसमध्ये आलो, जेवण करायची इच्छा होती पण इथं टिफिन नाही आणला सकाळी घाईच्या चक्करमध्ये. तर ऑफिसमध्ये आलो, तसा डाटा कॉपी केला आणि आता अजून मला डबल जायचं तिथे. अजून कोणतरी येत आहे. सो त्याचे सिनेमॅटिक शॉट्स घ्यायचे आहे फक्त. सो त्याचे सिनेमॅटिक शॉट्स घेऊ आणि मग तिथून मग डायरेक्ट घरी जाईन, कारण भूकही लागली आहे, खूप जास्त लागली आहे भूक. सो ऑल राइट गाइज, ये हमारा बेस्ट एडिटर. फार्मी वाली को ऑर्डर है ना, तो आज नहीं बोला उसने कि आज इतने ऑर्डर है करके. 0 आए फिर भी 6-7 है. ऑल राइट गाइज, आज खूप सारे लोक असे सुट्टीवर आहे. 11 ऑर्डर है आज. खूप सारे असे एम्प्लॉईज आज सुट्टीवर आहे. सॅटर्डे आहे ना म्हणून. ठीक आहे. सो गाईज आता असा सीन झाला आहे की वेगळाच सीन झाला आहे. आता ज्याच्याकडे शूटसाठी जात होतो त्याच्याकडे शूटचा आता जातो, डबल चाललो तिथे स्टेटनी सेंटरला. गाईज हा एकच सीन असा होऊन राहिला. मला सांगून राहिलो की गाड्याचा इथं काशीच्या कोणत्यात लावा आणि तिथून जण डेस्टिनेशनवर जा. इथून तिथून तिथं पार्किंगची बहुत खूप जास्त. एवढा पायी चालून जातो म्हटलं ना, अर्धी तर माणसाची हालत पाठवून जाते. सो गाईज हे इथे राहिले आपले आशिष सर आणि यांचा शूट करायचा. आले होते 2-3 क्लिप्स काढल्या तरी मोबाईलमध्येच शूट करायचं होतं त्यांचं, जास्त काही नाही. सो ठीक आहे. नाही म्हणत माहिती आहे का किती वाजले? 6:20 झाले. निघतं निघायचं होतं किती वाजता? 5:30लाच निघायचं होतं. नाही म्हणत खूप वेळ करून घेतला यार. मग तो जायचं आहे आता. जरा अति जास्त घाईतो आम्ही. जर ब्लॉक करत बसीन तर वेळ होऊन जाईल. पण